नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बकासूरचा पराभव झाला आणि यानंतर एकच चर्चा रंगू लागली आहे की पंच कमिटीने किंवा आयोजकांनी त्या ठिकाणी असलेल्या पब्लिकचं नियोजन काय केलं नाही. त्या पब्लिक पुढे आल्यामुळेच बकासूरचा पराभव झाला असा लोकांचा समज आहे. कारण पब्लिक जर त्यात शेवटच्या तासामध्ये पुढे आली नसती तर बकासूर हा विजयी ठरला असता. कारण सर्व गेम हा एका सेकंदाचा होता. काही क्षणाचा फरक होता आणि त्या क्षणाच्या फरकानेच मथुर हा विजयी झाला. मात्र पंच कमिटीने यावरती देखील खुलासा केलेला आहे की बकासूरचे लाखो चाहते आहेत. यात कुठलीही गोष्ट चुकीची नाही. मात्र बकासूरच्या प्रेमींनी त्याचीच काळजी घ्यायला हवी. जर आपला बैल त्या ठिकाणी पळतोय तर आपल्या बैलाला कुठल्याही प्रकारे अडथळा होणार नाही किंवा आपण रेषेवरती गेल्यामुळे किंवा पुढे गेल्यामुळे बैलाच्या पळण्याच्या क्षमतेवरती काही परिणाम पडतोय का, हे देखील प्रेक्षकांनी स्वतः समजणं गरजेचं आहे. त्यामुळे अखेर काय, तर जे कोणी त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जातील त्यांनी स्वतः समजूतदारपणा दाखवत त्या मैदानाच्या फटीच्या थोडं दूर अंतर राहून ती शर्यत बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर इथून पुढे देखील एखाद्या बैलावरती अशा प्रकारचा अन्याय होऊ शकतो. तर मित्रांनो, बैलगाडा शर्यत पाहायला जात असताना आपल्यामुळे कुठल्याही बैलगाडा मालकाचं नुकसान होणार नाही, कुठल्याही बैलावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मनःपूर्वक धन्यवाद.